केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या वरिष्ठ अर्थ सल्लागार एनॉ राय यांनी मुंबई महानगर प्रदेशाच्या भविष्यकालीन विकासाचे सादरीकरण केले। त्यामध्ये सेवा क्षेत्र, गृहनिर्माण, पर्यटन, उत्पादन निर्मिती, शाश्वत विकास, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा या क्षेत्राचा समावेश असून त्यामध्ये खासगी क्षेत्रातून 10 ते 11 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकेल असं सांगितलं। MMR क्षेत्रात विकास योजना राबवताना सिडको, MIDC, महापालिका आणि MMRDA या प्राधिकरणांमध्ये समन्वय साधण्यात येईल। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या वरिष्ठ सल्लागार एनॉ राय यांनी 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचे योगदान यावरती विशेष व्याख्यान दिले। टॉप प्लाझा येथे हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष माननीय खासदार माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, तर व्यासपीठावरती प्रबोधिनीचे कार्यकारिणी संचालक डॉक्टर जयंत कुलकर्णी आणि कार्यकारिणी सदस्य सुजय पत्की उपस्थित होते। यावेळी आमदार निरंजन डावखरे यांची देखील येथे उपस्थिती लाभली। पंतप्रधानांनी वारंवार हे स्पष्ट केलंय की देशाचा विकास ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि म्हणून त्यांनी सबका प्रयास असंही सबका साथ सबका विकासला जोडलं आणि त्यामुळे या प्रगतीच्या वाटेवर चालताना आपल्याला प्रत्येकाला काय करायचंय याची जाणीव सगळ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम की ज्याच्यामध्ये $5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या लक्ष्य प्राप्तीसाठी ते उद्दिष्ट गाठण्याकरता सरकार काय करतंय, राज्य सरकार काय करतंय आणि आपण सगळ्यांनी मिळून काय करायला हवं ही जाणीव विकसित करण्यासाठीचा हा उपक्रम होता। आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने केंद्राने या सगळ्या विषयाचा गांभीर्यपूर्वक विचार केला आहे, विशेषतः मुंबई महानगर प्रदेश विकासाचा, त्याच्यामध्ये ठाण्याची खूप महत्वपूर्ण भूमिका आहे आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम ठाण्यात केला, कारण या संबंध विकासाच्या रथाचं एक प्रकारे सारथ्य करण्याचं काम ठाण्यावर आहे आणि मुंबईच्या विकासाच्या प्रश्नांचं उत्तर देखील मुंबईच्या उत्तरेला म्हणजे ठाण्यामध्ये आहे। त्यामुळे या कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या माध्यमातून आज 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचं योगदान या विषयाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता। याला भारताच्या नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम सर आणि एना रॉय या प्रिन्सिपल इकॉनॉमिक ॲडवायझर प्रत्यक्ष उपस्थित झाल्या आणि हे जे MMR रिजन आहे, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आहे, या रिजनचा विकास हा कसा होणार आहे, या विकासाबरोबरच महाराष्ट्राचं जे देश पातळीवरती 5 ट्रिलियन इकॉनॉमी मधलं जे योगदान आहे ते योगदान कसं असेल या विषयामध्ये विस्तृतपणाने एना रॉय यांनी एक प्रेझेंटेशन केलं। तसंच त्यानंतर BVR सर नीती आयोगाच्या CEOंनी देखील हे विस्तृतपणाने महाराष्ट्राची देशाच्या विकासामधली भूमिका ही मांडली।